दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी हमखास विचारला जाणारा टॉपिक म्हणजे स्वमत. या टॉपिकला आपण आज कंप्लीट करणार आहोत फक्त 10 मिनिटांमध्ये. तर हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स, मी सुयोग कुरळकर आणि सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बघा, आपल्याला स्वमतासाठी एक जो आहे उतारा दिला जातो. हा उतारा आपल्याला व्यवस्थित वाचायचा असतो आणि एक्झॅक्टली पहिले तर स्वमत म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शब्दातच अर्थ आहे स्वमत, म्हणजे स्वतःचं मत आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल मांडायचं असतं. आता आपण हा जो पॅरेग्राफ आहे याला थोडं फास्ट वाचूया, कारण तुमचा टाइम जो आहे तो वेस्ट नाही झाला पाहिजे. ज्यांना वाटतंय हे थोडं स्लो होतंय त्यांनी त्या व्हिडिओला थोडंसं फास्ट फॉरवर्ड करू शकता. बघा, भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिला तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो आणि सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केलं. आगबोटीनं प्रवास करून करण्याच्या या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जनप्रवास करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य सगळीकडे बिंबवलं. आता एक गोष्ट याच्यातून क्लिअर झाली की स्त्री शिक्षणाविषयी हा टॉपिक आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाविषयी, त्यांच्या सक्षमीकरणाविषयी हा पूर्ण टॉपिक आहे. याच्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे स्त्रियांसाठी कार्य केलंय, जसं की महिला विद्यापीठ भारतामध्ये स्थापन करणं. जे एकदा जपानला गेले होते त्यांना तिथं ते महिलांच्यासाठी विद्यापीठ दिसलं होतं. त्यांना वाटलं भारतातही महिलांसाठी काय असलं पाहिजे, एक विद्यापीठ असलं पाहिजे, आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्या भारतामध्ये काय केलं होतं, महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर जो प्रश्न विचारलाय पेपरमध्ये मागच्या वर्षी की हा पूर्ण कंप्लीट आहे, त्यांना भारतरत्न वगैरे दिलाय. हा प्रश्न असा होता, स्वमत स्त्रियांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. ऍक्च्युली तुम्हाला इथं स्वतःचं नाही सांगायचं स्त्रियांबद्दल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे स्त्रियांसाठी काम केलं, जे त्या पॅरेग्राफ मध्ये, पॅसेज मध्ये, उतार्यामध्ये दिलं होतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायच्या. पहिली गोष्ट तुम्ही हे मांडाल की स्त्री शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये महत्वाचं कार्य करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार नेहमी स्त्रियांसाठी उच्च आणि नेहमी त्यांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी जे आहे ते बनलेले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रम आणि कितीतरी विधवांना त्यांचं जे आहे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याद्वारे आपल्याला इथं दिसतं की त्यांनी जे आहे आपल्या स्त्रियांना पुढे जाता यावं यासाठी जपानच्या धर्तीवरती, म्हणजे जपान देशाच्या धर्तीवरती काय केलं होतं, आपल्या भारतामध्ये 1916ला भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जी दूरदृष्टी होती, ज्यांची जी दूरदृष्टी होती, स्त्रियांबद्दल नेहमीच जे आहे उच्च दर्जाची होती. त्यांनी स्त्रियांसाठी संपूर्ण आयुष्य वाहून लावलं. त्यांना असं वाटायचं की आपल्या देशामध्ये ज्या ठिकाणी सरस्वती जे देवी आहे तिला स्त्री शिक्षणाची किंवा आपण म्हणू शकतो शिक्षणाची देवता मानलं जातं, तर त्या धर्तीवरती भारतामध्ये महिला शिक्षणाच्या बाबतीत माग का असाव्या, हा सगळा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला या पूर्ण पॅसेज मध्ये, उतार्यामध्ये दिसतो. त्याचबरोबर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्या जमान्यामध्ये कुठं फिरणं जे आहे ते पाप मानलं जात होतं, परदेशात जाणं, त्यावेळेस आगबोटीनं प्रवास करून जुन्या जमान्यामध्ये जगाचा प्रवेश करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य जे आहे सगळीकडे बिंबवलं. जगभर त्यांनी स्त्री शिक्षणाबद्दल जे आहे सभा घेतल्या. त्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या बद्दलची जी शिक्षणाबाबतची जागृती आहे ती स्त्रियांमध्ये तसेच समाजामध्ये पोहोचवली, आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण स्त्रियांबाबतचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो प्रखरपणे या उतार्यामध्ये जाणतो. तर अशा प्रकारे एक स्वमताचा पाक तुम्ही लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडी वाचनाची आवड असली पाहिजे, तुम्हाला याच्यातला क्रक्स समजला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही इझिली जे आहे कोणतंही स्वमत लिहू शकणार आहात. आता स्वमतामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की स्वमतामध्ये कोणकोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. तर स्वमतामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे की स्वमत लिहिण्यासाठी आपल्याला जे आहे उतार्याचं किंवा कवितेचं विश्लेषण करता आलं पाहिजे. विश्लेषण म्हणजे काय की त्यांनी तिथं दिलं असेल आणि आपण ते एकदा वाचलं तर आपल्याला कळलं पाहिजे की याच्यावरती एक सिंपल फॉर्म मध्ये आपण काय लिहू शकतो, या पॅसेज वरती आपण काय सांगू शकतो. ते विश्लेषण काढल्यानंतर तो जो उतारा दिलेला आहे किंवा जी कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक आपण वाचली पाहिजे
आणि त्याची मुख्य विषय, कल्पना, त्याचा संदेश समजून घेतला पाहिजे. जसं आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये डायरेक्टलीच दिलं होतं, स्त्री शिक्षणाविषयी तो होता पॅसेज. त्याची मध्यवर्ती कल्पना हीच होती की स्त्री शिक्षणाबाबत त्या व्यक्तीनं काय केलेलं होतं. अशा कल्पना तुम्हाला प्रत्येक पॅसेज मधल्या आणि कवितामधल्या ज्या आहेत ते शोधता आल्या पाहिजे. त्यानंतर महत्वाचे मुद्दे, कथेतील पात्राच्या भावना. आता पॅसेज मधले काही सेंटेन्स तुम्ही ऍज इट इज रिपीट करू शकता, त्यावरती कोणतेही रेस्ट्रिक्शन नाहीये. आणि ते रिपीट केल्यानंतर असं वाटेलही की ते ऑथेंटिक आहे, याच पॅसेजच्या संबंधित आहे. त्यामुळं डेट असो, एखादी तारीख असो, एखादा दिनांक असो, एखादी खूप महत्वाची ओळ असो, ती त्या पॅसेज मधली तुम्ही वापरू शकता आणि त्याबद्दल अजून 2 वाक्य बोलू शकता की या वाक्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत. ओके. त्यानंतर तिसरा जो आहे, महत्वाचे मुद्दे, कथेतील पात्रांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. ओके. आता शब्दात मांडणी करण्यासाठी काय करायचं, आपल्या शब्दात आपल्याला मांडायचंय, आपलं हे स्वमत मांडायचं. आपण काय करू शकतो, तर बघा, उतार्यातील माहिती न वापरता तुमच्या स्वतःच्या सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये ते मुद्दे जे आहेत ते मांडायचे. म्हणजे एकदम आपली सोपी, साधी, सरळ भाषा ठेवायची, पुस्तकी भाषा थोडी ठेवायची. कारण कसं आहे, एकदमच मग आपण तुमचा टोन, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असाल, विदर्भातले असाल, तर तुम्ही कोकणी असाल, तुमच्या भाषेत लिहाल. पण तसं लिहू नका, त्या टोन मध्ये लिहू नका. पुस्तकी भाषेतच लिहा. फक्त स्वतःच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या एक्सप्लेन करा. तुम्हाला काय वाटलं ते मांडताना उताराचा सारांश खूप संक्षिप्त ठेवा. म्हणजे तुम्हाला खूप काही त्यातलं समजलंय म्हणून त्याच्यामध्ये जनरली 7 ते 8 ओळी लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा. ज्यातून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील आणि एकही मार्क कापला जाणार नाही. अनावश्यक तपशील टाळा. जे गरजच नाहीये ज्या गोष्टीची, ती गोष्ट तिच्यात पुन्हा रिपीट करणं आणि पुन्हा पुन्हा ऍड करणं हे टाळून टाका. त्यानंतर तुमचं मत स्पष्ट करा. स्वतःचं मत आपल्याला त्याच्यात स्पष्ट करायचंय. तुम्हाला उतार्यातील किंवा कवितेतील कोणत्या विचाराशी तुम्ही सहमत आहात, तुम्ही कोणत्या गोष्टीला ज्या समजा आता हे स्त्री शिक्षणाचा मुद्दा दिला होता, याच्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला आवडू शकते आणि एखादी गोष्ट तुम्हाला वाटू शकते ही चुकीची आहे. तर ज्या विषयाशी तुम्ही सहमत आहात किंवा ज्या गोष्टीशी तुम्हाला वाटतं की मी अशाशी असहमत आहे, त्या गोष्टीला तुम्हाला स्पष्टपणे तिथं सांगायचंय. याच्यावरती कोणताही असा आक्षेप घेतला जाणार नाही की तुम्हाला हे का चुकीचं वाटलं, कारण तुमचं ते स्वमत असू शकतं. आणि स्वमत हा टॉपिक याचसाठी दिलाय की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं मत मांडावं. ओके, स्वतःचं मत मांडावं, त्यासाठी तो टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर तुमचे विचार अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही एखाद्या विचाराचा विस्तार करू शकता किंवा त्यावरील तुमचं मत अधिक स्पष्ट करण्यासाठी अजून मुद्दे मांडू शकता. हे तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामधला जो पुढचा पार्ट आहे, लेखनाची मांडणी कशी करायची, तर तुमच्या उत्तराची सुरुवात एका परिचयानं तुम्हाला करायची. आता परिचय कोणाचा करायचा, तर ज्यामध्ये तुम्ही उतार्यातील किंवा कवितेतील कोणत्या विषयावर बोलणार आहात त्याचा उल्लेख असेल. म्हणजे आता आपण स्त्री शिक्षणाविषयी किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याविषयी बोलणार होतो, तर ती सुरुवात करताना ते सेंटेन्स पहिलं आलंच पाहिजे की स्त्री शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या विचारामध्ये या गोष्टी प्रखरपणे दिसतात आणि स्त्री शिक्षणाविषयी त्यांचं कार्य हे अबाधित त्यांनी आयुष्यभर ठेवलं. तर इथून तो एक परिचय दिसतो की हा व्यक्ती कशाबद्दल बोलतोय, तर हा त्या व्यक्तीच्या संबंधी बोलतोय जो आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला होता. सोबतच तुमच्या विचारांना स्वतंत्र परिच्छेदामध्ये एक असे जे असतात व्यवस्थित कॉलम्स म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला असे पॅसेज वाईज सारखे जे असे व्यवस्थित जो डेटा आहे तो भरायचा आहे. सोबतच प्रत्येक परिच्छेदामध्ये एकच मुद्दा मांडायचा आहे. म्हणजे जो तुम्ही या ठिकाणी प्रत्येक एक पॅसेज लिहाल त्यामध्ये एक मुद्दा असेल. पहिल्याचं तुम्ही त्यांचं इंट्रोडक्शन देऊ शकता की त्यांनी आयुष्यभर काय काय केलंय. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या संस्थांचं, त्यांचं कार्याचं जे आहे, अजून त्यांचं एखादं विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं, काय केलं त्याच्याबद्दल अजून निष्कर्षपणे संदर्भ दृष्ट्या लिहू शकता. त्यानंतर त्यानंतर तुमच्या उत्तराचा जो शेवट आहे तो एका समारोपानं व्यवस्थित करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुख्य विचारांचा थोडक्यात पुनरुच्चार कराल. जसा पहिला पार्ट मध्ये पॅसेजचा तुम्ही केला होता की या विषयी मी बोलणार आहे, आणि त्याच पद्धतीनं त्याला एंड करायचं की या विषयाला आता मी थांबवतोय. तुम्ही काय विचार मांडले आहेत ते तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. तुम्ही जे विचार त्या पॅसेज विषयी मांडलेत, त्या कवितेविषयी मांडलेत,
ती तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी काय करायचं, स्पष्ट करायचं. एवढं तुम्ही जर केलं तर तुम्हाला या पॅसेजेस मध्ये किंवा या स्वमताच्या टॉपिक मध्ये कोणीही थांबवू शकत नाही. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी जी आहे IMP, ती म्हणजे तुमची भाषा खूप सोपी, स्पष्ट आणि प्रभावी ठेवायची आहे. ज्या पद्धतीनं मी बोलतोय त्याच पद्धतीनं तुम्ही बोलत असाल असं मला वाटतं, आणि तुम्ही जर असंच बोलत असाल तर याच भाषेमध्ये ते लिहायचं. बाकी त्याच्यामध्ये कोणताही कुटाणा करायचा नाही. त्याचबरोबर व्याकरण दृष्ट्या अचूक लेखन करायचं. काना, मात्रा, पूर्णविराम ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्यायच्या. अनुस्वार कुठं द्यायचा आहे, अनेक वचन एक वचन आहे, विरामचिन्ह आहे, कॉमा कुठं द्यायचा आहे, सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते व्यवस्थित वाटतं. एकाच वेळी अनेक विचार न मांडता एका वेळी एकच विचार स्पष्ट करा, ही एक महत्वाची IMP गोष्ट याच्यात लक्षात ठेवा. एका वेळेस एकच गोष्ट पूर्ण एक्सप्लेन करा, लगेच दुसऱ्या विषयावर उडी मारू नका, नाहीतर आपला एक टॉपिक सांगायचंच राहील, आपण दुसऱ्या याच्यावर जाऊ तर त्या स्वमताला थोडा अर्थ जो आहे राहणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण स्वमत या टॉपिक बद्दल एकदम बेसिक लेवलला अंडरस्टँडिंग करून घेतली की याला सॉल्व्ह कसं करायचं, आणि याच्यावरती ज्या महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही आत्ताच लगेच जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक स्वमताचा टॉपिक काढा आणि तो वाचा आणि स्वतः लिहून पहा. मी म्हणेल की विशेषतः परीक्षेमधला लिहा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी जी आहे ऑथेंटिसिटी वाटेल, असं वाटेल की एक टॉपिक आपण आता जस्ट प्रॅक्टिस केलाय. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.